कधी कधी मनात इच्छा आणि अंगी दैवत्व असून सुद्धा भक्तांचे भोग आम्ही चुकवू शकत नाही. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. सुंदरे, हे असं कपट करून आऊट खटकेचं जिंकणं किती घातक असतं हे एक दिवस कळणार आहे तुला. आता समोर आलेल्या उदाहरणावरून शिकलीस तर ठीक, नाहीतर तुझ्या कर्माची तूच वाली. आयुष्यात एकच गुरु असावा. 10 दगडांवर पाय ठेवशील ना तर बुडून मरशील. तुला गुरुची किंमतच कळलेली नाही. तुला वाटलं भविष्य फक्त ज्योतिषालाच कळतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागलास की तुझ्यावरची संकट दूर होती. तुझी तुझ्या गुरुवर श्रद्धा नव्हती. गुरु आपल्यावरची संकट दूर करेल असा विश्वास नव्हता. त्यामुळे तू वाहवत गेलास. यापुढे लक्षात ठेव, गुरुवर कधीही अविश्वास दाखवू नकोस. अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसती. घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे, एवढ्या डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचा आहे. बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्याच हातात आहे. तुझा आमच्यावरील विश्वास अभंग ठेव आणि मग पहा, तू जिंकलंच. अरे, प्रापंचिक जबाबदाऱ्या सोडून परमार्थ करू नये. आधी त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या. अरे, तुला परमार्थच करायचा असेल तर प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून तू परमार्थ करू शकतोस. अरे, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. नुसते डोळे मिटून आम्हाला आठवलंस तरी सुद्धा. अगं, दुसऱ्यांसाठी काही केल्यावर जे समाधान मिळतं ना, त्याला काही तोड नसते. तू जितकं करशील तितकं आयुष्यातलं समाधान वाढेल. शिव शंकर शंभो. अंशातला अर्क तर उतरलाय तुझ्या, पण मुरणं अजून बाकी आहे. पुन्हाने लोणच्याच्या बरणीतली साखर विरघळली म्हणजे लोणचं मुरलं असं होत नाही ना. मुरणा वेळ आली की सगळं होणार. एकदा का आम्ही कोणाला आमच्या पंखांखाली घेतलं की मग एकटं सोडतो का? तुला सुद्धा एकटं सोडलं नव्हतं. तुझ्यावरही बरोबर लक्ष होतं आमचं.